नमस्कार मंडळी, चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता मी तुम्हाला एक हिडन तलाव दाखवतो. तर जास्त कोणी व्हिडिओ केलेत काय मला माहीत नाही, पण आज मला येताना हे रोज तलाव दिसतं जेव्हा आपण ओरसमध्ये जातो तेव्हा. तर आता मी तुम्हाला तेच तलाव दाखवते. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच काही हाकेच्या अंतरावर आहे. तर सुंदर तलाव आहे आणि निसर्गरम्य असं तलाव, जिथे आपल्याला सुंदर पक्षीसुद्धा पाहायला भेटतात वेगवेगळे. तर ज्यांना फोटोग्राफी करायची आवड असेल ना पक्ष्यांची, त्यांनी नक्कीच इथे या. तर चला तर तुम्हाला आता मी दाखवतो तर तलाव कसा आहे आणि सुंदर असं निसर्गरम्य असं तलाव. तर चला तर मग बघूया. तर मंडळी, आज मला सुंदर असं लोकेशन भेटलं आहे आणि ते सुद्धा आपल्या ओरोसमध्ये आणि ओरोस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच. तर सुंदर असं तलाव आहे. तर आता बघू शकता माझ्यासमोर, आणि सुंदर असं निळासर पाणी दिसतं लांबून. तर जवळ आला तरीसुद्धा तेवढंच निळासर पाणी दिसतं आणि आजूबाजूला झाडं बघू शकता तुम्ही. आणि इकडे नजारा बघा तलावाचा. तर इकडे या साईडला ग्रीनरी बघू शकताय. ही आहेत आकाशाची झाडं. आणि आता गुरं उतरली आहेत पाणी प्यायला, बघू शकता समोर. तर तुम्हाला सुंदर असं दाखवतं दृश्य. आता गुरं वगैरे, रेडकं वगैरे कशी काय उतरली आहेत ती बघा पाण्यामध्ये. तर आता पाणी पिण्यासाठी बघा रेडकं उतरले आहेत आतमध्ये. आणि सुंदर असं तलाव इकडे या साईडला बघू शकता तुम्ही. आणि शांत जागा आहे आणि भारी तलाव आहे. तर समोर बघू शकता डोंगर वगैरे मस्त दिसत आहेत. तर मंडळी, माझ्या समोर बघू शकता सुंदर असं हे तलाव. तलावाचं नाव काय? तलावाचं नाव काय? नाव असं नाही हा. खायची वाडी, डाब्याची वाडी. हा. तर मंडळी बघू शकता दाब्याच्या वाडीला बाजूलाच हे सुंदर असं तलाव आपल्याला बघायला भेटतं. आणि आता गुरं हळूहळू चालली आहेत आपल्या घराकडे. त्याच्या गोठ्यामध्ये जातील. तर आता वाजले आहेत बरोबर 12:30 होत आलेत. आणि मस्तपैकी आता पाण्यामधून पाणी पिऊन आता आंघोळ करून मस्तपैकी चालले आहेत बघा. तर आज हे तुम्हाला एक दृश्य दाखवायला भेटलं मस्तपैकी. तर मंडळी नक्कीच या ठिकाणी विजिट करा, कारण मस्त तलाव आहे. आणि ओरोस स्टेशनपासून अगदी काही हाकेच्या अंतरावर हे तलाव आपल्याला बघायला भेटतं. तर मंडळी, मी या साईडला रोज जातो ह्या रोडने, पण कधी आलो नव्हतं या साईडला. तर आज म्हटलं जाऊया बघूया. तर लांबूनच बघायचो, तर आता तुम्हाला एकदा जवळून दाखवतो. आणि ज्यांना कोणाला पक्ष्यांची आवड असेल ना, म्हणजे पक्ष्यांची फोटोग्राफी करायची असेल, तर इकडे येऊ शकता. कारण विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला भेटतात. कारण इकडे शांत जागा आहे, त्याच्यामुळे पक्षी इकडे या साईडला बसतात मस्तपैकी. तर आत्तासुद्धा एक पक्षी बसला होता, पण त्याच्यासाठी फक्त हाय क्वालिटी कॅमेरा पाहिजे, तरच तुम्ही ते व्यवस्थित शूट करू शकता. तर आता माझ्यासमोर बघा एवढं तलाव भारी दिसतं आहे. आणि त्या साईडला आहेत माडाची झाडं वगैरे मस्तपैकी. आणि एक नंबर तलाव आहे. जर संध्याकाळचा आलात तरी बेस्ट, आणि मधल्या टायमिंगला आलात तरीसुद्धा बेस्ट आहे. कारण मधल्या टायमिंगला जर आलात तुम्ही, दुपारचे आलात, तर हे बघा हे समोर एक झाड आहे. इथे तुम्ही मस्तपैकी बसू शकता आणि पाणी वगैरे बघू शकता तलावाचं. तर खूप सुंदर आहे. आणि ओरोस हायवेपासून सुद्धा जवळ, अगदी लांबसुद्धा नाही, जवळ आहे. तर कुणाला इकडे यायचं असेल तर नक्की या.
तर हे बघू शकता या साईडला पाणी आता सुकलं आहे आणि बरेचसे काही लोक इकडे येतात ते दारूच्या बाटल्या वगैरे फोडून टाकल्यात इकडे. त्याच्यामुळे जरा सांभाळून या, कारण खाली जमिनीवर बघूनच या, पाय बघून पाय ठेवताना जरा बघून ठेवा, कारण काचा वगैरे फुटलेला असतं तिकडे. त्याच्यामुळे जपून. बाकी लोकेशन तर एक नंबर आहे आणि बघू शकता माझ्यासमोर. आणि खूप सुंदर तलाव आहे हे बघू शकता. तर आज तुम्हाला मी थोडक्यात एक दाखवायचा एक प्रयत्न केला हे तलाव. तर मी सुद्धा भरपूर वेळा जायचो पण बघितलं नव्हतं, तर आज मला बघायला भेटलं. आणि पक्षी वगैरे मस्तच आहे तिकडे. तर या साईडला सगळे पावसामध्ये सगळं भरलेलं असतं या साईडला हे बघू शकता. तर वरून पाणी येतं सगळे या साईडला. आता एक गुरं तिकडे गेली आहेत, तर त्यांची घरं वगैरे तिकडे समोर आहेत, बाजूलाच आहेत. तर हे इकडे पावसात पाणी भरपूर असतं या साईडला, कारण वरून पूर्ण अशी व्हाईट टाईप आहे, तो असा झरा वाहत येतो खाली. आणि तलाव तर एक नंबर. तर तुम्हाला हे तलाव कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ओरसमध्ये आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा. तर आजूबाजूचा तुम्ही एरिया बघू शकता केवढा मोठा आहे बघा. आणि गाडीचं पार्किंग करायचं असलं तिथेच करा, म्हणजे सावळीमध्ये आपली गाडी मस्तपैकी उभी राहते. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करा आणि या व्हिडिओसाठी एक नक्कीच लाईक करा. आणि जे बर्ड्स प्रेमी असतील, बर्ड्स लवर असतील, ज्यांना फोटोग्राफी करायला आवडते, व्हिडिओग्राफी करायला आवडते, त्यांनी इकडे नक्की व्हिजिट करा. कारण पक्षी वगैरे इकडे छान बघायला भेटतात आपल्याला. आणि वेगवेगळे पक्षी खास करून बघायला भेटतात. म्हणजे नॉर्मली आपण जे बघतो ते पक्षी असतात असं नाही, तर वेगवेगळे पक्षीसुद्धा इकडे बघायला भेटतात. तर आता माझ्याकडे हाय क्वालिटीचा एवढा कॅमेरा नाही, त्याच्यामुळे मी फोटोग्राफी काय एवढी करत नाही. तर नॉर्मली वगैरे आपल्याला बघायला भेटतात इकडे. तर फोटोग्राफी करायची असेल पक्ष्यांची वगैरे तर नक्कीच DSLR कॅमेरा घेऊन या, नक्कीच तुम्हाला फोटो काढायला भेटतील छान असे. तर आता मी जातो आहे घरी आणि तुम्हाला छान लोकेशन आज दाखवायचा एक प्रयत्न केला. आणि लांबून तर भारी वाटतं रोडवरनंच जाताना. तर जाता म्हटलं बघूया कसं काय त्याला. तर या तलावासाठी एक नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की हे तलाव शेअर करा. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि तुम्हाला जास्तीत जास्त मी दाखवण्याचा प्रयत्न केला की तलाव सुंदर असा एक ओरसमधील एक सुंदर असा तलाव दाखवण्याचा एक प्रयत्न केला. तर या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा. तर आणि चॅनलवरती कोण नवीन आला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.